हाँ? Good morning, students.
Priyanka, good morning. Rohit, good morning. Can we start? So in yesterday, in your last lecture, we have started. Our topic is the problems on trains. In that, we was learn the formula is T is equals to L1 plus L2 upon S1 plus minus S2. In that, we are dividing the four formulas. First one is the T is equals to L1 upon S1. When this one, when there is a one train and this is the pole, then we will be use this formula. Then our second formula is the T is equals to L1 plus L2 upon S1. When we will be use this formula, there is the one train and here is the platform. Then we will be use this formula. Then our third formula is the T is equals to L1 plus L2 upon S1 minus S2. When we will be use this formula. And then our fourth formula is T is equals to L1 plus L2 upon S1 minus plus S2 plus S2. Okay. Then we are solved some examples on that. Conversion of units. That one also we are solved. Then now today some more examples on the train. So our first example is the train travels 480 kilometer distance in 6 hours. So find the speed of the train. Solve this one. हे पाहिलेत का आपण एक्झाम्पल्स? पाहिलेत का? No, ma'am. हाँ ठीक है ओके. मला असं वाटतंय तुमचं ना ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट मधलं कुठला तरी एक पॉइंट राहिलेला आहे तुम्हाला सांगायचा.
काय म्हणताय? पोलंड प्रॉब्लेम येत नाहीये. काय अडचण आहे याच्यामध्ये सांगा बरं. ट्रेन आहे. ह्याचं काय दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेलं आहे, म्हणजे L1 दिलेलं आहे 480 किलोमीटर अँड टाइम इज दी 6 आवर. आणि ह्याच स्पीड काढायचंय, ह्याच स्पीड काढायचं. म्हणजेच काय करताल तुम्ही, T इज इक्वल्स टू L1 अपॉन S1. L1 is the 480. T is the 6 hours divided by S1. Yes, प्रज्ञा, करेक्ट. सो काय होणार मग, हा S1 इकडे जाणार, 480 डिवायडेड बाय हा 6 इकडे जाणार, म्हणजेच काय 8 जार. सो 80 किलोमीटर पर आवर. स्पीड किती आहे ट्रेनचा, 80 किलोमीटर पर आवर. लक्षात आलं का, काय म्हणते क्वेश्चन, इझी आहे ना, काहीच नाही अवघड याच्यामध्ये. बघा, द ट्रेन ट्रॅव्हल्स, ट्रेन पळतीये, चालतीये, काय ट्रेन चालू आहे, ते आहे 480 किलोमीटर डिस्टन्स. म्हणजे ह्याचं हे किती आहे, 480 किलोमीटर डिस्टन्स पळतीये असं समजा. ही अशी पळतीये 480 किलोमीटर, आणि इथे किती 6 आवर्स मध्ये पळते. 6 आवर्स मध्ये ती तेवढं अंतर कव्हर करते. किती, 480 किलोमीटर. 480 किलोमीटर 6 आवर्स, म्हणजेच त्याची लेंथ कव्हर करते ना, ती पळते म्हणजेच त्याची लेंथ कव्हर करते तेवढी. म्हणून काय केलं, T इज इक्वल टू L1 अपॉन S1. हा आपला फॉर्म्युला. मग टी व्हॅल्यूज पुटअप केल्या, फक्त सिम्प्लिफाय केला, जागा चेंज केल्या, जे हवंय ते आपल्याला एका साईडला घेतलं, जे नकोय किंवा जे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे ते एका साईडला घेतलं, सिम्प्लिफाय केलं. L इज इक्वल्स टू 80 किलोमीटर. हेच तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये विचारलं तर तुम्ही करू शकता. मल्टिप्लाय बाय जे आपलं सांगितलेलं आहे. क्लिअर, डन, इट्स क्लिअर. आता समजलं का? एकाचही आन्सर नाही, फॉर्म्युला देऊनही येस मॅम. ठरलेले आन्सर आहे, त्याच्यानंतर बाकीचं कोण बोलतच नाही. काय अडचण आहे काय मध्ये सांगा, बोला पटकन, बोलल्याशिवाय नाही बघा काय. आपला पहिला रूल एकच सांगितलेला आहे, चॅट बॉक्स मध्ये बोलणे, शांत न बसणे. तरच पुढे जाणार आपण, नाही तर नाही जाणार. उगा मी इकडे बडबडायचं आणि तुम्ही ते काय नाही तिकडे चालू आहे ते टाइमपास, नको हे. चॅट बॉक्स मध्ये टाकायचं, समजलं असेल S, रिपीट असेल R. चला, ओके अमन, कालचं होमवर्क एक्झाम्पल सॉल्व्ह केले का? झाले, 4 आन्सर आले का, फक्त 4 आन्सर आले. लेट आलं की मी ऍडमिट नाही करणार.
वेळ संपून गेली. 30 मिनिटं एखाद्या लेक्चरला जॉईन होण्यासाठी म्हणजे. हे समजलं? हे क्लिअर आहे का सांगा? हे क्लिअर आहे का? अरे एस टाकायला किती कंजूसपणा करताय तुम्ही. आम्ही नाही टाकत म्हणून. ती ओरडायसाठी ओरडा असं काहीतरी आहे का? मला तर तसंच वाटत आहे. नाही का? आम्ही सोडवणार पण नाही, सॉल्व पण करणार नाही, आन्सर पण देणार नाही. काय ओरडायचं ते ओरडा. Second example. The train travels 280 kilometer distance in 7 hours. Find the speed of the train. Yes, Govind. Correct. त्याच टाइपचं एक्झाम्पल आहे. एक सॉल्व करून दिले, तुम्ही दुसरं सॉल्व करायला काहीच हरकत नाही. येस रोहित. हा योगेश. येस प्रियंका. करेक्ट. हा प्रज्ञा. गोविंद करेक्ट. किती वेळ एवढा एक्झाम्पलला? किती वेळ?
बरोबर आहे. So S1 is the 40 km/h. हे तुमचे खरे ऑलरेडी सरांनी घेतलेले आहेत एक्झाम्पल्स वाटतंय. ट्रेन वरती झालेलं आहे ना तुमचं, फक्त एकच टॉपिक राहिलेला आहे, तरी देखील तुम्ही सॉल्व्ह करत नाहीयेत. बरोबर ना? झालंय की नाही ट्रेन्स वरती एक्झाम्पल्स? ट्रेन्स टॉपिक झालाय की नाही तुमचा? येस मॅम. येस मॅम. तरी पण सोडवायला का प्रॉब्लेम येते? रिप्लाय एवढे कमी का येत आहेत? का अवघड होतंय काय? अवघड आहे का? अवघड आहे, असंच आहे ना? Third example. The train travels 560 kilometer distance in 8 hours. Find the speed of the train. तुम्हाला मी ऍप्टीचं काय महत्व आहे हे पहिल्याच दिवशी सांगितले. ऍप्टीचं काय महत्व आहे पहिल्याच दिवशी सांगितले. यस प्रियंका, गोविंद, 33 गोविंद. यस योगेश, प्रज्ञा. यस श्रुतिका, रोहित. झाले, संपले एवढेच आन्सर. 5-7 आन्सर, 7 आन्सर्स फक्त आउट ऑफ 20. यस पृथ्वीराज. हाँ 17 गोविंद. तुम्ही जेवढा वेळ असं घालवताल ना क्वेश्चन आन्सर्स द्यायला, तेवढे एक्झाम्पल्स कमी होणार बघ. आणि जेवढे तुम्ही एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला फायद्याचं. तिसरं एक्झाम्पल आहे सेम टाइप मध्ये, काय सुद्धा फरक नाहीये तरी देखील सॉल्व्ह करत नाही. T is equals to L1 upon S1. So T is the 8 hours. L1 is the 560 divided by S1. So S1 is equals to 560 divided by 8. 7s are 56. So S1 is equals to what? 7 km/h. Speed of the train is 70 km/h. Now next example.
The train travels 600 meter distance in 20 seconds. Find the speed of the train. Unit is the answers unit. Meter per second. Yes, Yogesh. And convert in kilometer per hours. Yes, Prithviraj. Yes, Shrutika. That convert in kilometer per hours. Yes, Shrutika, correct. Yes, Pradnya. 33 Govind. Yes, Yogesh. Ah, 17 Govind. Correct. Now see. T is equals to L1 upon S1. So T is the given 20 second, L1 is the 600 meter upon S1 we have to calculate. Then S1 is equals to 600 divided by 20. So 0 get cancelled, 2 ones are 2, 2 threes are and 0. Means S1 is equals to 30 what? This 600 is in a meter and 20 is in a second. So 30 meter per second. And this convert in a kilometer per hour. What we can do? So 30 multiplied by 18 divided by 5. 5 ones are 5. 5 6 are, and 18 multiplied by 6 means 108 kilometer per hour. 108 kilometer per hour. Next example. A train travels. The train travels 400 meter distance in 40 seconds.
Find speed of the train. Yes, Govind. हाँ प्रियंका. Yes, Rohit. हाँ प्रज्ञा. हाँ योगेश. श्रुतिका. Yes, Govind. That meter per second convert in a kilometer per hour also. Yes, Shrutika. हाँ गोविंद. Yes, Rohit. पृथ्वीराज कुठे तुमचा आन्सर? हाँ अमन. ऋषिकेश. हर्षवर्धन. कधीच आन्सर देत नाही तुम्ही. दररोज मी तेच म्हणते तुम्ही काय आन्सर देत नाही. मकरध्वज. सार्थक. अनिकेत. रोहन. अजय पण नाहीत. महेश पण नाहीत. काय दररोज तेच म्हणायचं. So T is equals to L1 upon S1. T is a 40 second, L1 is the 400 and S1. So S1 is equals to 400 divided by 40. So 0, 0 get cancelled. 4 ones are 4, 4 ones are 4, 10. S1 is equals to 10 meter per second. So this meter per second convert in a kilometer per hour. Kilometer per hour. So what we can do? 10 multiplied by 18 by 5. 5 ones are 5, 5 twos are 10. So 18 twos are 36. 36 meter per second. इथे कन्फ्युज होत असताल ना, म्हणजे 18 by 5 कधी घ्यायचं किंवा 5 by 18 कधी घ्यायचं, लक्षात घ्या. स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. मॅम किलोमीटर पर आवर आहे तासला. अच्छा, 36 किलोमीटर पर. किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर. हा इथं कन्फ्युज होते ना. किलोमीटर म्हणजे मीटर टू 5 by 18 कधी घ्यायचं, 18 by 5 कधी घ्यायचं. मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवर म्हटलं की 18. कम्पेअर करा हा 5 आणि 18. 18 बिगेस्ट आहे किलोमीटर पर आवर. आपण ह्या दोघांशी कम्पेअर केलं, मीटर टू मीटर सेकंड किलोमीटर पर आवर, तर काय हा बिगेस्ट आहे, तर 18 मोठा घ्या. आणि जर किलोमीटर पर आवर कन्वर्ट इन अ मीटर पर सेकंड, तर काय करणार तुम्ही 5 by 18. म्हणजे हा स्मॉलेस्ट फॉर्म आहे ना, स्मॉलेस्ट म्हणजे 5 स्मॉलेस्ट घ्यायचंय वरती. अशा वेळी पण लक्षात ठेवू शकता. देन नेक्स्ट एक्झाम्पल. The train travels
900 meter distance in 30 seconds. So find the speed of the train. Yes, Shrutika, Priyanka, correct. Mute करा महेश. So T is equals to L1 upon S1. Yes, Pradnya. Yes, Govind, correct. So T is the 30 second, L is the 900 upon S1. So S1 is equals to 900 divided by 30. So 0, 0 get cancelled. 3 ones are 3, 3 threes are 9, 30. S1 is the 30 meter per second. And meter per second convert in a kilometer per hour. So 18 by 5. 108 kilometer per hour. The next example. The train travels 800-meter distance in 72 kilometer per hour. Find the time of the train. Find the time of the train.
See, T is equals to L1 upon S1. Find the time of the train. So T is equals to L1 is the 800 meter upon, and speed is the 72 kilometer per hour. So 72 convert in a meter per second. So 5 by 80. 4 jar. So 800 divided by what? 20. 0 get cancelled. 2 1 jar to 2 4 jar. 40 second. Time is the 40 second. इथं बघा काय डिस्टन्स मीटर मध्ये दिलाय आणि स्पीड काय दिलेलं आहे किलोमीटर पर आवर, म्हणून आपण त्याला कन्वर्ट केला मीटर पर सेकंड मध्ये. कन्वर्ट केलेला मीटर पर सेकंड मध्ये स्पीडला 72 मल्टिप्लाय बाय 5 बाय 18 इथेच कन्वर्ट केलं आपण. म्हणजेच 800 डिवायडेड बाय 20. 0 कॅन्सल. सो टाइम इज दी 40 सेकंड. टाइम इज दी 40 सेकंड. क्लियर? Yes, ma'am. Then next. The train travels (750) meter distance in 90 kilometer per hour. Find the time of the speed, time of the train. Yes, Prithviraj, Shrutika, it's correct. महेक, तुम्ही किती लेट जॉईन झालेत? Yes, Govind, Pradnya, Govind. Yes, Rohit. आता इथून आल्यानंतर तुम्हाला काहीच कळणार नाही महेक.
T is equals to L1 upon S1. So T is equals to 750 divided by 90 multiply by kilometer per hour to meter per second. Meter per second. That's why 5 divided by 18. 18. 18 5. 5s are. So 750 divided by 25. 25 ones are 25. 3s are so 30 seconds. Time is the 30 seconds. (150 meter distance and speed is the 54 kilometer per hour. Yes, Priyanka. Pradnya, correct. Yes, Prithviraj. Govind. 'So T is equals to L1 upon S1. T 150 divided by S1 is the 54 multiplied by 5 by 18. 3s are 7, 5, 0. 1050 divided by 15. So 7s are 0 second. Time is the 70 second. Clear? So next example. Speed is the 90 kilometer per hour.
Time is the 20 second. Calculate length, distance. Calculate the distance. New type of example. इथून नवीन टाइप चालू झालं. आपण प्रत्येक टाइपचे 3 एक्झाम्पल्स अशा वेळी चाललोय. एक टाइप घेतोय त्याचे 3 एक्झाम्पल्स, टाइप घेतोय 3 एक्झाम्पल्स. हे चौथा का पाचवा टाइप आहे. येस श्रुतिका, करेक्ट. हाँ प्रियंका. हाँ गोविंद. काय एवढा वेळ लागतोय? या एका फॉर्म्युल्यावरतीच घेतोय आपण. फक्त सिम्प्लिफिकेशन साठी जागा बदलायची. दुसरं काय आहे याच्यामध्ये सांगा बरं. T is equals to L1 upon S1. T is the 20 second. L1 as it is. S1 is the 90 kilometer per hour. So now 90 multiply by here kilometer per hour to meter per second. So 5 multiply by 18. 5 multiply by 18. 18 5s are. So 5 5s are 25. So 20 is equals to L1 upon 25. So 20 multiplied by 25 is equals to L1. 500 meter is the length of the train. काय केलं आपण? T is equals to L1 upon S1 आहे. T 20 आहे, L1 कॅल्क्युलेट करायचं आहे, S1 90 किलोमीटर पर आवर मध्ये दिलेलं आहे. आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये हवं आहे. त्यामुळे काय केलं? 5 मल्टिप्लाय बाय 18 सिम्प्लिफाय केलं, इथं आलं 25. हा L1 फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच हा लेफ्ट साइड ला जाणार 20 मल्टिप्लाय बाय 25. 500 मीटर इज दी लेंथ ऑफ द ट्रेन. लेंथ ऑफ द ट्रेन. क्लियर? Clear? Yes, ma'am. Speed is the 72 kilometer per hour. Time is the 30 second. Find out length. One more example. Speed is the 36 kilometer per hour. Time is the 45 second. 45 second. And length is the find out. For homework. आज आपण लेक्चर घेऊया 3:30 to 4:30. होमवर्क साठी घेतले? झालं?
ठीक आहे, आफ्टरनून सेक्शनला अजून काही एक्झाम्पल्स घेऊया. ओके, सो गुड डे.